हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण स्टडी करणार आहोत, तो म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. काय टॉपिक आहे? सेल्फ इंडक्टन्स. चला तर लक्ष द्या, सेल्फ इंडक्टन्स काय होतं. काय होतं सर रे सेल्फ इंडक्टन्स म्हणजे? मला सांगा, इथे कसं दिलेलं आहे सेल्फ इंडक्टन्स. इंडक्टन्स म्हणजे काय होतं? इंडक्टन्स म्हणजे प्रोडक्शन. कशाचा प्रोडक्शन? ॲक्च्युअल मध्ये एखाद्या कॉइल मध्ये तयार होणाऱ्या ईएमएफचा किंवा त्या ईएमएफ मुळे तयार होणाऱ्या करंटचा प्रोडक्शन. इंडक्शन म्हणजे तयार होणे. आता त्या समोर लागलेला आहे सेल्फ इंडक्शन. आता नावावरूनच समजतो सेल्फ म्हणजे स्वतः, म्हणजे असे एखादी कॉइल जी स्वतः करंटला काय करत असेल, प्रोड्यूस करत असेल. पण मला सांगा, कोणतीही कॉइल किंवा कोणताही कंडक्टर स्वतः करंटला प्रोड्यूस करू शकत नाही. पण जी कॉइल त्याच्यामधून पास होणाऱ्या करंट पासून आणखी आपल्या मधामध्ये करंट तयार करतो, त्याच फेनॉमेनाला आपण काय म्हणतो? सेल्फ इंडक्टन्स म्हणतो. काय म्हणतो आपण? सेल्फ इंडक्शन म्हणतो. बरोबर. चला लक्ष द्या, सेल्फ इंडक्टन्स म्हणजे सेल्फ इंडक्शन काय होते. तर सेल्फ इंडक्शन समजलं तर सेल्फ इंडक्टन्स हे समजेल काय होतं. तर ठीक आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टवर तुम्हाला मॅक्झिमम टाइम्स न्यूमेरिकल्स विचारलेले आहेत. जर थेरी जर समजलं तर ऑब्विसली तुम्हाला काय समजणार, न्यूमेरिकल तर समजूनच जाईल. तर लक्ष द्या एक एक कन्सेप्ट की सेल्फ इंडक्शन काय होतं. ह्याच कन्सेप्टला समजवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी मी कन्सिडर करतो एक सोलेनाइड. काय कन्सिडर करतोय? सोलेनाइड. तर तुम्ही बघत आहात की इथे n नंबर ऑफ टर्न्स असणारा एक सोलेनाइड कन्सिडर केलो आणि सोलेनाइडच्या अक्रॉस मध्ये लावलेला आहे एक मी बॅटरी. काय लावलेला आहे? बॅटरी. आता असं इमॅजिन करा की ह्या बॅटरीला मी ऑन केलो. ऑन केल्यामुळे ऑब्विसली इथून काय फ्लो होणार रे? करंट. आता इथून करंट फ्लो झाला तर समजा इथून आय करंट फ्लो होत आहे. किती करंट फ्लो होत आहे? आय करंट इथून फ्लो झाल्याच्या नंतर ह्या कॉइल मधून कोण पास होईल? आय करंट पास होईल, या टाइपने. बरोबर. आता नॉर्मली लक्ष द्या, नॉर्मली इमॅजिन करा की ते कॉइल जर नसेल, सरळ सरळ जर वायर असतं, कंडक्टर असतं आणि ह्या कंडक्टरला मी जर बल्ब लावलं असतं, तर जसं मी ह्या कीला ऑन केल्याबरोबर बल्ब ऑन झालं असतं. समजा मी इथे एखादी प्लग की घेतलं असतं आणि ह्या प्लग कीला मी जर ऑन केलो म्हणजे क्लोज केल्याबरोबर तो बल्ब ऑन झाला असता आणि ऑफ केलो म्हणजे त्याचा अर्थ ओपन केल्याबरोबर बल्ब ऑफ झालं असतं. हा नॉर्मली म्हणजे या टाईपचा असेल तर एक वायर आहे, इथे समजा आपण काय लावलेला आहे? एक बल्ब लावलेला आहे. काय लावलेला आहे? या टाईपचं असं बल्ब लावलेला आहे आणि या बल्बच्या अक्रॉस मध्ये लावलेला आहे समजा एक बॅटरी, प्लग की आणि या टाईपचा सर्किट बनवला. सेम टू सेम. जसं मी याला क्लोज केलं, क्लोज केल्याबरोबर मला सांगा काय मिळेल? काय मिळेल तर इथून क्लोज केल्याबरोबर हा करंट फ्लो होईल आणि बल्ब ऑन होईल. बरं, याला जर ऑफ केलं, ऑफ केल्याबरोबर बल्ब ऑफ होईल. ही नॉर्मल कंडिशन. बट यामध्ये जर समजा आपण एक कॉइल लावलं असं सोलेनाइड आणि त्यावेळी जर ह्या प्लगला जर आपण ऑन केलं तर काय दिसत होतं? हा जो बल्ब आहे हा बल्ब हळूहळू हळूहळू ग्लो व्हायचा आणि जेव्हा याला ऑफ केला तेव्हा हळूहळू हळूहळू काय व्हायचा? ऑफ व्हायचा. याच्यासारखं डायरेक्टली ऑन ऑफ होत नव्हतं. हा एक्सपेरिमेंट केलं, इथे कॉइल लावल्याच्या नंतर इथे जर बल्ब लावलं तो बल्ब हळूहळू ग्लो व्हायचा, म्हणजे प्रकाशित व्हायचा आणि हळूहळू काय व्हायचं? ऑफ व्हायचं. असं का बरं होत असेल? ह्या गोष्टीचा जर विचार केला गेला त्यावेळी समजलं की इथे एक आणखी करंट इंड्यूस्ड होत असेल. मग करंट इंड्यूस्ड होतो. करंट इंड्यूस्ड झालं म्हणजे याचा अर्थ असा की तो करंट असं काहीतरी करतो की हा बल्ब हळूहळू ग्लो होतो आणि हळूहळू काय होतो? ऑफ होतो. आता तो कसं होत असेल, काय होत असेल, त्याच गोष्टीला आपण इथे स्टडी करणार आहोत. चला तर लक्ष द्या काय कन्सेप्ट घेणार आहोत मी. तर कन्सिडर अ सोलेनाइड ऑफ n नंबर ऑफ टर्न्स to connect with a battery and a plug key. Then the plug key is closed and the current is passed through the coil. ह्या कॉइल मधून करंट पास झाल्याच्या नंतर काय होतं? इथून जेव्हा करंट पास होईल तर एखाद्या कंडक्टर मधून जेव्हा करंट पास होतो, अकॉर्डिंग टू ओरेस्टेड लॉ त्या कंडक्टरच्या अराउंड मध्ये मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार होतो.
म्हणजे ह्या कॉइलच्या अराउंड मध्ये काय तयार झाली असेल, या टाईपची मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. ती मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पासिंग थ्रू द कॉइल किंवा पासिंग थ्रू द सरफेस एरिया ऑफ द कॉइल. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या कॉइलच्या ह्या एरियाच्या आतमधून पास होत होत्या. म्हणजे इथली एक कॉइल जर मी ड्रॉ केलो तर या टाईपचे एक कॉइल असेल आणि त्याच्या आतमधून या टाईपने मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत होत्या. या टाईपने मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत आहेत म्हणजे याचा अर्थ द नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द एरिया कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. काय होईल? मॅग्नेटिक फ्लक्स. तर याचा अर्थ ह्या सोलेनॉइडच्या आतमध्ये काय तयार होत असेल? मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो. काय तयार होतो? मॅग्नेटिक फ्लक्स. आता ह्या कॉइलच्या आतमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाल्यानंतर बघा, लक्ष द्या, जर ह्या कीला ऑफ केल्याबरोबर एकदम करंट इन्क्रीज होत नाही कधीच. समजा फॉर एक्झाम्पल इथे 1 एम्पियरचा करंट जर जात असेल आणि त्याची सुरुवात कुठून होणार? 0 एम्पियर. जसं मी ह्या कीला क्लोज केल्याबरोबर हा 0 पासून 0.1 बनेल, 0.2 बनेल, असं वाढत वाढत 0.5, 0.8 आणि कुठपर्यंत वाढणार? 1 एम्पियर. 1 एम्पियर पर्यंत वाढल्यानंतर मग कॉन्स्टंटली तो मूव्ह होत राहणार. पण मला सांगा, करंट 0 एम्पियर पासून 1 एम्पियर बनेपर्यंत इन्स्टंटली 1 एम्पियर बनतो का? तर नाही बनत. एक बेसिकली मायक्रो कन्सेप्ट मध्ये जर तुम्ही विचार जर केलं तर हा करंट हळूहळू इन्क्रीज होतो कधीही. आता एवढा फास्ट होतो की आपल्याला कळत नाही की हा 1 एम्पियर एकदम म्हणजे हळूहळू बनलं असेल. आपल्याला वाटतं एकदम बनलं असेल, पण कधीच एकदम होणार नाही. असा हळूहळू इन्क्रीज होईल. आता हा करंट जर हळूहळू इन्क्रीज होत आहे म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सुद्धा हळूहळू इन्क्रीज होत असतील. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीज होत आहेत म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये तयार होणारा मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा काय होतो? इन्क्रीज होतो. आणि मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होणे म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. आणि अकॉर्डिंग टू फॅराडे लॉ, जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल याचा अर्थ असा की त्यामध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होईल. काय इंड्यूस्ड होणार? ईएमएफ. आणि त्या ईएमएफ मुळे इथे एक करंट इंड्यूस्ड होईल. स्मॉल आय लिहितो. दिस इज द इंड्यूस्ड करंट. हा चालला हा कंडक्टिंग करंट आणि हा इंड्यूस्ड करंट. क्लिअर? आता हा इंड्यूस्ड करंट जो आहे हा ईएमएफ इंड्यूस्ड करंट काय होईल? त्यामध्ये इंड्यूस झालं. कशामुळे? आधी ईएमएफ इंड्यूस झालं, ईएमएफ मुळे कोण इंड्यूस झालं? करंट इंड्यूस झालं. इथपर्यंत क्लिअर झालं? बरं. आता अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, ज्याच्या चेंज मुळे जो करंट तयार होतो तो त्याच्या चेंजला अपोज करतो. मीन्स मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा इन्क्रीज होत असेल तेव्हा हा करंट किंवा हा ईएमएफ त्या फ्लक्सला अपोज करून डिक्रीज करण्याचा प्रयत्न करेल आणि असं करतो. म्हणजे याचा अर्थ अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ ह्या करंटची डायरेक्शन या करंटच्या डायरेक्शनच्या कशी असेल? अपोजिट. कंडक्टिंग करंटच्या अपोजिट असेल इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. म्हणून हा ह्या करंटला अपोज करेल आणि एकदम 1 एम्पियर होऊ देणार नाही. म्हणून मी सांगितलं की इथे लागणारा जो बल्ब आहे तो हळूहळू ग्लो करतो. बट हा करंट इन्क्रीज होतच राहणार. हा करंट त्याला अपोज करत राहील. पण एक वेळ येईल की तो 1 एम्पियर पर्यंत जाऊन पोहोचेल हा करंट. आणि एकदा 1 एम्पियर पोहोचलं की तो कॉन्स्टंटली मूव्ह होत राहील. ऑब्विसली जर करंट कॉन्स्टंटली मूव्ह झालं म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार नाही आणि मग हा करंट इंड्यूस्ड होणार नाही. समजलं? काय इथे क्लिअर झालं? इथे काय कन्क्लुजन निघालं? या मधामध्ये असं कन्क्लुजन निघालं की जर का समजा ह्या कॉइलवर आपण करंट जर पाठवला तर करंट पाठवल्यामुळे फ्लक्स चेंज होतो ना, फ्लक्स चेंज झाल्यामुळे ईएमएफ इंड्यूस्ड होतो. याच कॉइलमध्ये करंट पाठवल्यामुळे याच कॉइलच्या आतमध्ये करंट किंवा ईएमएफ इंड्यूस्ड होत असल्या कारणामुळे हा जो फेनॉमेना आहे या फेनॉमेनाला म्हटले जाते सेल्फ इंडक्शन. काय म्हणतो आपण? सेल्फ इंडक्शन. क्लिअर झालं? तर मी काय म्हटलं, एखाद्या कॉइलमधून आपण करंट पास केल्यामुळे त्याच कॉइलच्या आतमध्ये आणखी एक काय होणे? त्याच कॉइलच्या आतमध्ये आणखी करंट किंवा ईएमएफ इंड्यूस्ड होणे. धिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज सेल्फ इंडक्शन.
म्हणजे एखाद्या कॉईल मधून आपण करंट पास केल्यानंतर त्याच कॉईल मध्ये आणखी करंट इंड्यूस्ड होणे, तयार होणे, दिस फिनॉमिना इज कॉल्ड सेल्फ इंडक्शन. म्हणून म्हटलं की हा करंट ह्याच कॉईल मधून पाठवल्यामुळे ह्याच कॉईलच्या आतमध्ये करंट इंड्यूस्ड होत आहे किंवा ईएमएफ इंड्यूस्ड होत आहे, म्हणून याला म्हटले जाते सेल्फ इंडक्शन. काय म्हणतो मुलांना? सेल्फ इंडक्शन. तर काय डेफिनेशन बनेल? द फिनॉमिना ऑफ काय बनेल? द फिनॉमिना ऑफ प्रोडक्शन ऑफ production of induction of EMF in a coil. The phenomena of production of induced EMF in a coil due to change in a current in the same coil. Due to change in the current in a same coil. म्हणजे काय म्हटलं की ह्या कॉइलच्या आतमध्ये EMF चा इंड्यूस्ड होणे कशामुळे? ह्याच कॉइल मधून जाणाऱ्या करंटमुळे. This phenomena is called as self-induction. The phenomena of production of induced EMF due to change in a current in the same coil. And this phenomena is called as self-induction. तर ह्या डेफिनेशनला 1 मार्क साठी इम्पॉर्टंट करून ठेवा. इथपर्यंत क्लिअर झालं? काय क्लिअर झालं? बरं मला सांगा, हा करंट गेल्यामुळे इथे फ्लक्स चेंज होतो आणि फ्लक्स चेंज झाल्यामुळे काय होतो? ईएमएफ किंवा करंट काय होतो? इंड्यूस्ड होतो. म्हणजे जेवढा करंट चेंज होईल तेवढा फ्लक्स चेंज होईल. याचा अर्थ असा की फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. म्हणू शकतो कारण करंट इन्क्रीज झाला तर फ्लक्स इन्क्रीज होईल ना. म्हणून फ्लक्स मीन्स फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट इन द सेम कॉइल किंवा करंट पासिंग थ्रू द कॉइल. इथून समजत आहे की या मधामध्ये जो चेंज होणारा फ्लक्स आहे, फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट पासिंग थ्रू द कॉइल. मग देअरफॉर फाय प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केला तर इक्वल टू आणि काय घेतो आपण? एक कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट घेतो एल. काय कॉन्स्टंट घेतो? एल इनटू आय. तो एल म्हणजे काय? एल इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. त्याला म्हटलं जाते कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. काय म्हणतो आपण? कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन किंवा सेल्फ इंडक्टन्स. एल म्हणजे होतो सेल्फ इंडक्टन्स. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. काय होतो? सेल्फ इंडक्टन्स. बरोबर. तर काय होईल लक्ष द्या. आता मला सांगा, हे जे काय करणार मी फाय इक्वल टू एल आय जर लिहिलो तर देअरफॉर एल इक्वल टू काय होईल? आय इकडे येणार तर आय इकडे येणार तर फाय डिवाइड बाय आय होईल. अरे हो ना. तर एल इक्वल टू तुम्हाला काय मिळेल? फाय डिवाइड बाय आय. आता मला सांगा, हा जो काय मी ड्रॉ केलो, फाईन केलो ना, हा फाईन केलेला आहे फक्त एका कॉइलसाठी, कारण मी फ्लक्स हा फक्त एकाच कॉइलचा घेतला. कॉइल जर 10 कॉइल असतील तर जाणारा करंट तर आहेच आहे, पण 10 कॉइलचा फ्लक्स चेंज होईल. म्हणून मी म्हटलं की एल इक्वल टू फाय डिवाइड बाय आय. त्यापैकी फाय डिवाइड बाय आय, तर फाय हा कोणाचा झाला? फक्त एका कॉइलचा. जर मुलांनो नंबर ऑफ कॉइल असतील तर व्हेरी सिंपल. नंबर ऑफ कॉइल असतील तर एल इक्वल टू फ्लक्स हा कितीचा बनेल? नंबर ऑफ टर्न्स साठी बनेल. म्हणजे एन फाय डिवायडेड बाय आय. हे सर्व फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, यांचं न्यूमेरिकल मध्ये काम येतो. एल इक्वल टू बनतो एन फाय डिवायडेड बाय आय. हा कोणासाठी? जर नंबर ऑफ टर्न असतील तर, आणि हा कोणासाठी? जर सिंगल टर्न असेल तर, आणि याच्या मधामध्ये नंबर ऑफ टर्न्स असतील तर. नंबर ऑफ टर्न्स असणार तर. इथपर्यंत क्लिअर झालं? अरे क्लिअर झालं? बरं. आता हा झाला सेल्फ इंडक्शन. एल इक्वल टू फाय डिवाइड बाय आय, एल इक्वल टू एन फाय डिवाइड बाय आय, सिंगल टर्न साठी, नंबर ऑफ टर्न साठी. मग मला सांगा, अकॉर्डिंग टू फॅराडे लॉ E इज इक्वल टू होतो डी फाय बाय डी टी. हे तुम्हाला माहितच आहे. बट अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ याला काय द्यावा लागतो रे? मायनस. बरोबर. E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. डी फाय बाय डी टी अकॉर्डिंग टू फॅराडे लॉ, मायनस साइन देतो आपण अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. आणि आपल्याला माहिती आहे इंड्यूस्ड ईएमएफ फ्लक्सच्या चेंजला काय करतो? अपोज. म्हणून काय येतो? मायनस साइन. मग याला जर समोर जर सॉल्व केलं तर E इज इक्वल टू मायनस डी डिवायडेड बाय डी टी ऑफ फाय, आणि फायची व्हॅल्यू काय आहे? एल आय. म्हणून फायच्या ठिकाणी मी लिहू शकतो एल आय. बट एल इज द कॉन्स्टंट. आताच म्हटलं सेल्फ इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी.
म्हणजे एल जर कॉन्स्टंट जर असेल तर ई इज इक्वल टू मायनस आहे, एल बाहेर निघणार, तिथे काय राहणार, डी आय बाय डी टी. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तर एल ई इज इक्वल टू काय मिळणार, मायनस एल डी आय बाय डी टी. हा झाला मायनस साइन इंडिकेट करतो. आता बघा मायनस साइन काय इंडिकेट करतो, मायनस साइन असं सांगत आहे की ईएमएफ हा जो काही ई आहे, हा ई म्हणजेच ईएमएफ कोणता, इंड्युस्ड ईएमएफ. हा इंड्युस्ड ईएमएफ करंटच्या चेंजला काय करतो, अपोज. कोणता करंट, हा ह्या करंटच्या चेंजला हा इंड्युस्ड ईएमएफ काय करतो, अपोज. म्हणून इथे साइन काय आलं, मायनस. समजलं. सो देअरफॉर तुम्ही इथून जर का समजा सेल्फ इंडक्टन्स काढतो म्हटलं तर सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला मायनस तर ॲज इट इज. इकडे कोण आहे, ई, आणि डी आय बाय डी टी जर इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये, डी आय बाय डी टी याला असं लिहितो. समजलं. म्हणजेच एल इज इक्वल टू मायनस ई डिवायडेड बाय डी आय बाय डी टी, मायनस ई डिवायडेड बाय डी आय बाय डी टी. तर हा फॉर्म्युला तुमचा कशाचा, सेल्फ इंडक्टन्सचा. कशाचा, सेल्फ इंडक्टन्स. एल इक्वल टू मायनस ई डिवायडेड बाय डी आय बाय डी टी. त्याला तुम्ही आणखी असं पण डिफाईन करू शकता सेल्फ इंडक्टन्सला. कसं डिफाईन करू शकता, सेल्फ इंडक्टन्स इज डिफाइंड ॲज द रेशियो ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इन द कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट पासिंग थ्रू द कॉइल. Induced EMF in the coil per unit rate of change of current passing through the coil is called as self inductance. समजलं. आणि हा जो सेल्फ इंडक्टन्स आहे, ह्या सेल्फ इंडक्टन्सचा SI युनिट होतो, लक्षात ठेवा, हा पण पाठ पाहिजे, तो होतो हेनरी. त्याला कॅपिटल एच ने डिनोट करतात. काय होतो, हेनरी. त्याला काय डिनोट करतात, कॅपिटल एच. दिस इज द SI युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. आणि सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय, मायनस ई डिवाइड बाय डी आय बाय डी टी. समजलं. हा अशा टाईपचा कन्सेप्ट आहे तुमचा कशाचा, सेल्फ इंडक्टन्स. याच्यावर तुम्हाला हार्डली एकच मार्कचा क्वेश्चन विचारेल जास्तीत जास्त या टॉपिकवर, जेवढं मी शिकवलं. एक मार्कचा क्वेश्चन कसा विचारू शकेल, सेल्फ इंडक्शनची डेफिनेशन लिहा, जे तुम्ही लिहू शकणार. दुसरा प्रश्न असा विचारू शकते की SI युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स सांगा. तर काय लिहायचं, हेनरी. MCQ मध्ये विचारतो जनरली असं की SI युनिट ऑफ सेल्फ इंडक्शन काय आहे, तर हेनरी लिहिते. बरं, हेनरी हा कोणाच्या इक्विव्हॅलंट आहे, हा तुम्हाला MSCET ला विचारू शकतो. MSCET ला जर विचारलं तर हेनरी म्हणजेच काय, तर मला सांगा रे, सेल्फ इंडक्टन्सचा युनिट हेनरी घेतलं ना, सेल्फ इंडक्टन्सचा युनिट हेनरी घेतलं तर कोणाला बरोबर आहे, तर ई डिवाइड बाय डी आय बाय डी टीच्या. ई म्हणजे EMF, EMFचा युनिट व्होल्ट, डिवाइड मध्ये डी आय चा युनिट एम्पियर, टीचा युनिट पर सेकंद. म्हणजे सेकंद जर वर गेलं तर काय मिळणार, व्होल्ट सेकंद पर एम्पियर. तर हेनरी म्हणजेच काय होते, व्होल्ट सेकंद पर एम्पियर होतो. काय होतो, व्होल्ट सेकंद पर एम्पियर म्हणजे हेनरी. तुम्हाला विचारू शकतो. क्लियर. तुम्हाला हे पण विचारू शकतो की हे सॉरी हेनरीचं डायमेन्शन्स लिहा. इझिली लिहायचं, याच्यावरून काढायचं डायमेन्शन्स. कळतं. बरं, तर अशा टाईपचा कन्सेप्ट आहे कशाचा, सेल्फ इंडक्शन. मग तुमच्या नोट्समध्ये आणखी याच्यावर बेसिस 3 क्वेश्चन्स दिले आहेत. आपण ते क्वेश्चन्स पण घेऊया आजच, ह्याच व्हिडिओमध्ये घ्यावं लागेल, तेव्हा समजणार. क्लिअर. तर इथपर्यंत क्लिअर झाला, अरे क्लिअर झालं. बरं, चला बघा रे, जो काय टॉपिक स्टडी केला आपण आता सेल्फ इंडक्टन्स, त्याच्या बेसिसवरचा एक क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन असं दिलेला आहे की शो दॅट सेल्फ इंडक्टन्स ऑफ अन इलेक्ट्रिकल सर्किट plays the same role as played by mass in a mechanical motion. म्हणजे क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की जे मेकॅनिकल मोशन आहे आपले, मेकॅनिकल मोशन मध्ये जो काम मास करतो, m करतो, तोच काम इलेक्ट्रिकल मोशन मध्ये किंवा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कोण करतो, सेल्फ इंडक्टन्स करतो, म्हणजे एल करतो. असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता कसं प्रूफ करायचं, काय करायचं, लक्ष द्या. आता मला एक सांगा की हे जे काय सर्किट आहे, ह्या सर्किट मधून जाणारा करंट I आहे, तुम्हाला माहिती आहे.
आणि ह्या करंटमुळे इथे काय इंड्यूस्ड होतो रे, ईएमएफ, हे सुद्धा माहिती आहे. ह्या ईएमएफ मुळे करंट इंड्यूस्ड होत असेल, बरोबर. तर हा जो करंट आहे इथून पास होणार हा एकदम काय होतो, इन्क्रीज होतो काय, नाही. तुम्हाला माहित आहे की हा 0 पासून स्टार्ट होईल आणि 1 एम्पियर पर्यंत पोहोचेल. आताच बघितला होता. मग हा 0 पासून 1 एम्पियर बनते वेळी 0.1, 0.2, 0.8, 1 एम्पियर असं बनत जाणार. म्हणजे तो स्टार्ट कुठून झाला रे, 0 पासून, आणि तो एंड कुठे होत आहे, 1 एम्पियर पर्यंत. म्हणजे ही मॅक्झिमम व्हॅल्यू 1 एम्पियर आणि हे मिनिमम व्हॅल्यू. याच्या मधामधला जो करंट आहे तो म्हणजे आय आहे. हा जो मॅक्झिमम करंट आहे जो बनणार आहे त्याला मी आय नॉट डिनोट करतो थोड्या वेळासाठी. काय डिनोट केलं, आय नॉट. आय नॉट इज द मॅक्झिमम करंट इज पास थ्रू द कॉइल, आणि 0 इज द मिनिमम करंट, त्याला 0 देतो, त्याला 0 लिहितो. म्हणजे ह्या कॉइल मधून जो करंट आहे तो करंट 0 पासून तर आय नॉट पर्यंत इन्क्रीज होणार आहे. जसा जसा करंट इन्क्रीज होईल तसं तसा फ्लक्स चेंज होणार, आणि फ्लक्स चेंज झालं की ईएमएफ इंड्यूस्ड होणार, आणि हा ईएमएफ ह्या इथून जाणाऱ्या करंटच्या चेंजला काय करेल, अपोज करेल. त्याच बेसिसवर आपण फाइंड केला आताच फॉर्म्युला, E इज इक्वल टू -L di/dt. याचा मिनिंग की ईएमएफ, इंड्यूस्ड ईएमएफ हा करंटच्या चेंजला काय करतो, अपोज करतो. आता ऑब्विसली जर हा ईएमएफ ह्या करंटच्या चेंजला अपोज करत असेल म्हणजे याला करंटला पास होण्यासाठी काय लावावं लागेल, फोर्स, आणि फोर्स लावत इथपासून इथपर्यंत जावं लागेल. म्हणजे त्याला वर्क डन करावं लागेल. काय करावं लागेल, वर्क डन. आणि आपल्याला माहित आहे की जो काय वर्क डन पर युनिट टाइम असतो, दिस इज कॉल्ड ॲज पॉवर. त्याला काय म्हणतो आपण, पॉवर. म्हणजे याच्या मधामध्ये जो वर्क डन होणार आहे तो वर्क डन पर युनिट टाइम म्हणजे पॉवर, आणि ईएमएफ इंड्यूस्ड होत आहे. ईएमएफ कोणामुळे इंड्यूस्ड होत आहे, करंटमुळे इंड्यूस्ड होत आहे. म्हणजे इथे इलेक्ट्रिक पॉवर सुद्धा जनरेट होत असेल. म्हणजे दोन्ही पॉवर तयार झाले, कोणतं, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पॉवर. क्लिअर. पण मला सांगा, हा जो करंट आहे हा करंट 0 पासून 1 पर्यंत डायरेक्ट जात नाही, थोडं होत इन्क्रीज होतो. थोडा इन्क्रीज जर होत असेल म्हणजे ऑब्विसली वर्डन सुद्धा थोडा होत असेल. म्हणजे आपल्याला आधी छोटासा वर्डन काढावा लागेल. छोटासा वर्डन वरून आपण काय फाइंड करू शकतो, मग टोटल वर्डन कोणाच्या मधलं, 0 to 1 एम्पियर, म्हणजे 0 to I नॉटच्या मधलं. क्लिअर. बरं, मी वर्डनच का बरं काढत असेल, बिकॉज वर्डन जर काढलो तर आपल्याला माहित आहे की वर्डन म्हणजेच एनर्जी होतो, आणि एनर्जी मिळाली तर मला इझी होणार काढायसाठी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल मोशनचं. का बरं, कारण का मी इलेक्ट्रिकल मोशनची जर एनर्जी काढलो तर मला मेकॅनिकल मोशनची एनर्जी माहीत असते. कसं का सर, कारण की मेकॅनिकल मोशनची एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो, जी आपल्याला माहीतच आहे, ज्याचा फॉर्म्युला असतो 12 mv². पण इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड करावा लागेल, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीला फाइंड करावा लागेल, आणि तो पण फॉर्म्युला कोणाच्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे, सेल्फ इंडक्टन्स एलच्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे. बरोबर. तर बघा बरं कसं फाइंड करतो. बघा, मला सांगा, इथून जर करंट जर जात असेल तर तो इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल पॉवर जर होत असेल तर आपण आपल्या ह्या व्हिडिओ म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या व्हिडिओच्या पार्ट 5 मध्ये बघितलं होतं. इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर त्या टॉपिकचं नाव होतं, आणि तिथे बघितलं होतं मेकॅनिकल पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर. याला ई लिहितो म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर, आणि याला एम लिहितो म्हणजे मेकॅनिकल पॉवर. समजेल? अरे समजणार. तर पॉवर मेकॅनिकल आणि पॉवर इलेक्ट्रिकल. क्लिअर. आपण बघितलं म्हणजे तिथे फाइंड केलेलं आहे. जर कोणी बघितलं नसेल तर आधीवर व्हिडिओ नंबर 5 बघा, नंतरच ह्या व्हिडिओला बघा, तेव्हाच तुम्हाला हा कन्सेप्ट समजेल. मग मेकॅनिकल पॉवर म्हणजे काय, तर मेकॅनिकल पॉवर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन म्हणजे dW/dt इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. पाठच आहे, आपल्याला पाठच पाहिजे, फक्त व्होल्टेजच्या ठिकाणी मी काय लिहिलो, ईएमएफ. चुकीचा लिहिलो काय, नाही, बरोबर आहे, कारण का व्होल्टेज हा ईएमएफ हा व्होल्टेजचाच काम करतो. सो देअरफॉर मला इथून dW तर मिळूच शकतो. dW इज इक्वल टू dt जर इकडे गेलं तर E इंटू I इंटू dt. काय होतो, E इंटू I इंटू dt. हो ना.
असं जर झालं तर देअरफॉर dw इज इक्वल टू ई म्हणजे काय, तर ई म्हणजे बघा इथे आताच फाइंड केलं होतं आपण, काय होतो ईच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, मायनस एल डी आय बाय डी टी हा ईची व्हॅल्यू होणार इनटू इथे आय डी टी तर आहेच, आय इंटू डी टी ऑलरेडी आहे. सो देअरफॉर डी टी अँड डी टी कॅन्सल. सो देअरफॉर dw इज इक्वल टू मायनस येणार, एल आहे तर एल येणार, इथे आय आहे तर आय आणि इंटू कोण आहे डी आय. सो dw इज इक्वल टू मला काय मिळाला, मायनस एल आय डी आय. काय मिळालं, मायनस एल आय डी आय. बरोबर. चला इथपर्यंत मिळाल्याच्या नंतर मला जो वर्डन मिळाला तो छोटासा वर्डन मिळाला. कोणतं वर्डन मिळालं, छोटंसं, पण आपल्याला पाहिजे टोटल वर्डन. मग टोटल वर्डन जर काढायचं असेल, तुम्हाला माहित आहे मुलांनो, ह्या छोट्याशा वर्डन पासून जर टोटल वर्डन काढायचं असेल तर याला काय करावं लागतो, इंटिग्रेट. बरं इंटिग्रेट कुठपासून कुठपर्यंत, म्हणजे टोटल वर्डन कुठपासून कुठपर्यंत काढायचं आहे, 0 पासून 1 एम्पियर पर्यंत, म्हणजेच 0 पासून आय नॉट पर्यंत. म्हणून मला लिमिट प्रोव्हाइड करावं लागेल 0 टू आय नॉट. क्लिअर. सो इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू आय नॉट डीडब्ल्यू. ना डीडब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे, मायनस एल आय डी आय. काय आहे रे, मायनस एल आय डी आय. मग मला सांगा, मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर, एल इज द कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या बाहेर, तर इंटिग्रेशन ऑफ काय उरेल, 0 टू आय नॉट आय इंटू डी आय. 0 टू आय नॉट आय इंटू डी आय. बरोबर. मग मला सांगा आयचं इंटिग्रेशन काढावं लागेल, आणि आयचं जर इंटिग्रेशन काढतो म्हटलं तर मला मिळेल मायनस आहे एल आहे आणि एल च्या नंतर आय, आयचा इंटिग्रेशन काय, तर आयचं इंटिग्रेशन होणार आय स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. आयचं इंटिग्रेशन आय स्क्वेअर डिवाइड बाय 2 ऑफ लिमिट 0 टू आय नॉट, 0 टू आय नॉट. सांगा समजलं. बरं याला जर समोर जर सॉल्व केलं तर 2 कॉन्स्टंट ब्रॅकेटच्या बाहेर काढा, समोर कोण आहे मायनस 2, जर बाहेर काढलो तर मला मिळेल एल डिवाइडेड बाय 2 आणि इथे काय होणार आय स्क्वेअर. आय स्क्वेअरच्या ठिकाणी लिमिट पुट करा, अप्पर लिमिट आय नॉट स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 0. सो देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल, मायनस एल डिवाइड बाय 2 ला मी असं लिहू शकतो, हाफ एल आय नॉट स्क्वेअर मायनस 0 आय नॉट स्क्वेअर. समजलं. तर डब्ल्यू इज इक्वल टू ई मायनस हाफ एल आय नॉट स्क्वेअर. तर डब्ल्यू इज इक्वल टू आपल्याला मिळाला मायनस हाफ एल आय नॉट स्क्वेअर. बट तुम्हाला माहित आहे की मायनस साइन इंडिकेट करतो की हा वर्क डन ह्या करंटच्या चेंजला अपोज करतो, तेव्हाच तर वर्क डन होणार. करंट जात आहे, ईएमएफ त्याला अपोज करत आहे, याच्यामुळेच तर काय होतं वर्क डन. मग जर मी याचा मॅग्निट्यूडच घेतो म्हटलं फक्त वर्डनचा, तर वर्डनचा मॅग्निट्यूड डब्ल्यू इज इक्वल टू मायनस लिहावं लागेल काय, नाही. मॅग्निट्यूड घ्यायचं तर मायनस लिहावं लागणार नाही, तर इथे काय उरेल हाफ एल आय नॉट स्क्वेअर. काय उरणार हाफ एल आय नॉट स्क्वेअर. समजलं. तर डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एल आय नॉट स्क्वेअर. आपल्याला माहित आहे की वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. पण ही कोणती एनर्जी होणार, मेकॅनिकल की इलेक्ट्रिकल, सांगा बरं. ही इलेक्ट्रिकल एनर्जी होणार. का बरं, कारण याच्या इक्वेशन मध्ये करंट आलं आणि करंट मेकॅनिकल मध्ये येतो काय, नाही इलेक्ट्रिकल मध्ये येतो. म्हणून वर्क डन म्हणजेच एनर्जी. सो देअरफॉर इलेक्ट्रिकल एनर्जी बरोबर काय मिळेल आपल्याला, हाफ एल आय नॉट स्क्वेअर. बरोबर. हा झाला इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला, हाफ एल आय नॉट स्क्वेअर. म्हणजेच सेल्फ इंडक्टन्सच्या फॉर्म मध्ये मी इलेक्ट्रिकल एनर्जी काढलो. बरं मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच कोण, कायनेटिक एनर्जी. मग मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी जर असेल तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर होतो. इथे हाफ आहे तर इथे पण हाफ आहे. इथे आय नॉट म्हणजेच करंट जो फ्लो होत आहे, मूव्ह होत आहे, व्हेलॉसिटी सुद्धा मूव्ह होणाऱ्या गोष्टीलाच येतो. म्हणजे आय नॉट स्क्वेअर व्ही स्क्वेअर उरलं तर मग मला सांगा एलच्या ठिकाणी कोण आहे, एम.
म्हणून असं म्हटलं जात आहे की याच्यावर आपण सांगू शकतो की दिस कंक्लूड दॅट इन अ इलेक्ट्रिकल सर्किट द इंडक्टर सेल्फ इंडक्टन्स इज प्लेड विथ द सेम रोल ॲज द मास इन अ मेकॅनिकल मोशन. बरोबर. म्हणून मी लिहू शकतो की फ्रॉम इक्वेशन नंबर धिस अँड फ्रॉम इक्वेशन नंबर धिस वी कंक्लूड दॅट द सेल्फ इंडक्टन्स ऑफ एन इलेक्ट्रिकल सर्किट प्लेज द सेम रोल ॲज प्लेड बाय मास इन अ मेकॅनिकल मोशन. म्हणजे जो रोल इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये सेल्फ इंडक्टन्स करतो तोच रोल मेकॅनिकल मोशन मध्ये कोण करतो? मास करतो. ह्या दोघांच्या कंपॅरिझनवरून सांगता येईल. क्लिअर? ओके. तर अशा टाईपने ह्या क्वेश्चनला काय करायचं? सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. चला, तर हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण घेऊ सेकंड क्वेश्चन. काय आहे बघा. बरं, तर ही व्हिडिओ जी आहे ही मोठी होत आहे कारण की आणखी आपलं 2 क्वेश्चन्स बाकी आहेत ह्या टॉपिकवरती. तर आपण एक काम करूया, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जे 2 क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. तिथपर्यंत टेक केअर. बाय.